जगाचा जर इतिहास पाहिला तर सामाजिक, राजकीय, शैक्षणिक अशी ज्यांनी ज्यांनी तिथं क्रांती केली, बदल घडून आणले, त्याच्यात एक समान सूत्र आहे की त्या व्यक्ती सर्जनशील आहे, उत्तम वाचक आहे, लेखक आहे आणि काही ना काही साहित्याची त्यांनी निर्मिती केलीच आहे. मला असं वाटतं हे समान सूत्र, हा धागा शोधूनच घनश्याम पाटील सावित्रीबाईंच्या या कौशल्यापर्यंत, या त्यांच्या उपजत गुणापर्यंत पोहोचले असतात. ज्यांनी स्त्री शिक्षणाची पायाभरणी या महाराष्ट्रात नव्हे तर भारतात केली, त्यांचा काव्य फुले हा संग्रह आज प्रकाशित होतो. फार आनंदाची गोष्ट आहे. ज्यावेळेस त्यांनी मला प्रश्न विचारला की तुम्हाला ही माहिती आहे का की सावित्रीबाई फुले ह्या कवी होत्या, मी अगदी स्पष्ट शब्दात सांगितले की नाही. म्हणजे शिक्षण क्षेत्रात इतक्या वर्ष काम करून देखील हे बहुतेक जणांचं जे अज्ञान राहिलं ते अज्ञान ते वास्तव आहे आणि ते आपण मान्य केलं पाहिजे. अशा सावित्रीबाईवर ज्यांना आधुनिक काव्याची जननी आपण म्हटलं पाहिजे, रचयित्री, कवयित्री, त्यांनी रचयित्री हा शब्द सुंदरपैकी वापरला, त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणारा आणि त्यांचं कार्य प्रकाशात आणणारा हा सोहळा. शिक्षणामुळेच मानवाचा उद्धार होऊ शकतो हे सत्य त्यांना उमजलं. नुसतं उमजलं नाही, कारण उमजतं ते कृतीत आणणं फार अवघड आहे. त्यावेळेस ज्यावेळेस म्हणतात की नसा नसातून ईर्षा खेळू, नसा नसातून ईर्षा खेळू, विद्याने घेईन क्षुद्रत्वाचा डाग हा माझा निपटून काढून. अत्यंत जबरदस्त काव्य मला वाटलं की ज्या वेळेला आत्ताच्या ह्या 10-5 वर्षात राईट ऑफ एज्युकेशन, राईट टू एज्युकेट हा आत्ता कायदा नाही, ह्या दशकात राईट ऑफ एज्युकेशन हे विद्याने घेणं म्हणजे समाजातले 50% घटक असणाऱ्या महिलांच्या प्रतिनिधींनी त्या सांगतात विद्याने घेणं, दिस इज माय राईट टू एज्युकेट. मी शिक्षण घेईन. मी म्हणजे व्यक्तिगत सावित्रीबाई पुरतंच मर्यादित शब्द असू शकत नाही. त्यांचं जीवन पाहिलं तर तमाम स्त्री वर्गासाठी त्याचे शब्द आहेत. ज्यावेळेला आपल्यापैकी कुणी वामनराव पैंचं कुणी ऐकलं असेल तर त्याने एक वाक्य सांगितलेलं आहे, तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. मला हे त्यांचा संदेश आणि सावित्रीबाई फुलेंचा त्या अगोदर 172 वर्षापूर्वी दिलेला संदेश याच्यात फार साधर्म्य आहे. ज्या स्वतःचा उद्धार करते आपण झालं पाहिजे ही जाणीव सावित्रीबाईंना झाली आणि त्या जाणीवेतून आज भारतात, महाराष्ट्रात तमाम स्त्रीवर्ग शिकत गेलाय. आज मी शिक्षण क्षेत्रामध्ये काम करताना पाहतो की वर्गामध्ये, कॉलेजमध्ये 60-70% मुली आहेत, 70%. काही ठिकाणी तर आमच्याकडे बी फार्मसी, एम फार्मसी 80-85% मुली, म्हणजे मुलंच कापले. याचं फाउंडेशन कोणी केलं असं हे सावित्रीबाई फुले केलं. म्हणजे मला असं वाटतं की पाटील साहेब हा एक मोठा, आम्ही एक मोठा कृतज्ञता सोहळा आपण साजरा करतो. माझ्या आईचं देखील शिक्षण 1950 ते 60च्या दशकामध्ये पुण्यामध्ये झालं, मुंबईमध्ये झालं आणि नगर जिल्ह्यामध्ये BA BT इंग्लिश घेऊन शिक्षण घेऊन त्या ठिकाणी स्वतः अनुदानित शाळेवर लाथ मारून विनाअनुदानित शाळेची नोकरी करून संस्था स्थापन करणाऱ्या त्या पहिल्या स्त्री होत्या. आणि त्यांच्या जीवनावर डॉक्टर युमा पठाणी लेख सावित्रीची पुस्तक लिहिली. म्हणजे घराघरात सावित्रीबाई फुलेंचे उपकार आहेत. ते उपकार फेडण्यासाठी आपण काही केलं तरी उपकार फेडूच शकत नाही. काही उपकार फेडायचे पण नसतात, तसेच ते बाळगायचे असतात आणि आपल्या कृतीतून ते व्यक्त झाले पाहिजेत. आणि पाटील साहेब हे फार मोठं तुम्ही काम केलेलं आहे.